हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. बघा आज ना काशीफळ भोपळ्याच्या घाऱ्या बनवल्या होत्या. खास माझ्या मम्मीने बनवल्या होत्या. मम्मीची रेसिपी आहे ही. मी मम्मीकडे आले होते त्यामुळे मम्मीने आज स्पेशल अशा घाऱ्या बनवल्या आहेत. भोपळा आधी छान धुवून घेतलाय बघा, चिरून त्याच्यावरचे साल काढून टाकले. नंतर ते उकडायला ठेवला. कढईमध्येच ठेवला, तुम्ही कुकरला सुद्धा 2 शिट्ट्यांमध्ये उकडून घेऊ शकता. मम्मीने कढईमध्येच टाकला होता शिजायला. छान शिजून घेतला बघा. तीन तांबे पाणी ओतलं त्यात. नंतर तो छान शिजून घेतला. नंतर तोपर्यंत इथं गूळ चांगला बारीक करून घेतला बघा. नंतर भोपळा शिजल्याच्या नंतर बघा असं शिजलाय का नाही बघून घेतला. शिजला नव्हता, थोडा कच्चा होता, त्यामुळे परत झाकण ठेवून शिजून घेतला. 20 ते 25 मिनिटं चांगला शिजून घ्यायचा. नंतर ताटात काढून बारीक करून घेतला बघा. चमच्यानेच केला. चमच्याने छान असं बारीक होतो. जास्त शिजल्यावर त्याला काही गरज लागत नाही कशाची, ते चमच्याने सुद्धा बारीक होतो. तर बघा मम्मीने असं छान असं बारीक करून घेतला होता. नंतर बारीक केल्याच्या नंतर ह्यात गूळ टाकला. थोडस गरम आहे तरच गूळ टाकायचा, म्हणजे गूळ छान येतो. नाहीतर मग ते परतून घ्यावं लागतं. परत तुम्ही परतून सुद्धा घेऊ शकता गूळ टाकल्यावर. मम्मीने काय परतलं नव्हतं बघा. मम्मी म्हणली तसंच केलं तरी होऊन जातं, त्यामुळे तसाच केला होता बघा. गूळ टाकून घेतला पाहिजे तेवढा. तुमच्याप्रमाणे कमी गोड किंवा जास्त गोड घेऊ शकता तुम्ही. इथं बघा गूळ घेतला आहे छान असा, पाहिजे तेवढा. त्याच्यानंतर ह्यात विलायची पावडर सुद्धा टाकली आहे बघा. छान अशी विलायची बारीक वगैरे करून टाकलेली आहे त्याच्यात. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने नक्कीच घाऱ्या बनवून बघा, खूप छान होत्यात. घरच्या घरी आपल्या साध्या सोप्या पद्धतीने, त्यात काही दुसरं टाकावं लागत नाही. आणि गव्हाचं पीठ टाकून छान अशा मळून घ्यायच्या, त्या पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या बघा. खूप छान होत्यात. अंशूने पण पहिल्यांदाच खाल्ल्या होत्या, पण त्याने पण आवडीने खाल्ली बघा. तिथं विलायची पावडर टाकून घेतली. आधी छान बारीक करून घेतलं गुळ आणि ते, नंतर विलायची पावडर टाकली बघा. छान बारीक झाले. गुळ पण वितरलाय, भोपळा पण सगळा बारीक झालेला आहे. नंतर अशी पुरी लाटून घेतली. पुरी लाटून छान तळून घेतली बघा. कशी फुगतीये पुरी बघा. छान अशा पुऱ्या तळून घेतल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला का नाही नक्की कमेंट करून सांगा कसा झाल्या आहेत पुऱ्या. बाय बाय.